नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि महाराष्ट्रातल्या माझ्या शहरवासियांनो, आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे। आजचा जो एपिसोड आहे तो आपण टेरेस गार्डनिंग म्हणजे टेरेसवर गार्डन कशी करायची ते बी ऑर्गॅनिक पद्धतीनं, आणि मग ते केल्यानंतर काय काय लागतं ह्याला लक्षात आलं का, आणि किती चांगलं येतं हे तुमच्या लक्षात येईल। जसं आता आपण इथं वांगी लावलेली बघताय, लक्षात आलं का, तर ही वांगी किती फ्रेश आहेत बघा। आता ज्यांची वांगी आहेत ते या लागलेत, ते आले की त्यांना बाबा वांगी खाल्ल्यावर काय वाटलं ते आपण विचारून घेऊ, लक्षात आलं का। आणि सगळ्यांच्या डोक्यात असतं की बाबा आपल्याला ऑर्गॅनिक मिळालं पाहिजे, ऑर्गॅनिक मिळालं पाहिजे, पण आपण काहीतरी करणं गरजेचं आहे, लक्षात आलं। दुसऱ्याला सांगायला सोपं आहे, दुसऱ्याला सांगायला फार सोपं आहे, पण ॲक्च्युली करताना त्याला काय त्रास होतो हे पण बघणं आपणाला गरजेचं आहे। तर आता सध्या मी कुठं आहे तर नांदेडमध्ये आहे, नांदेड महाराष्ट्रामध्ये। तर ह्याच्यामध्ये आमचे जे मित्र आहेत गोरे साहेब, नमस्कार सर, एस बी गोरे हे आहेत, हे टेरेस गार्डनिंगसाठी कन्सल्टिंग करतात। आणि टेरेसवर गार्डन कशी घ्यायची आणि टेरेसवरच्या गार्डनमध्ये जी भाजीपाला आहे किंवा बाकीची कुठली फळझाडं आहेत तर ही आपण कशी घ्यायची, तर हे लोकांना मार्गदर्शन करतात। आणि आता त्यांनी काय केलं, त्यांना प्रॉब्लेम काय होते ते आपण त्यांनाच विचारू, आणि मग बाहेरच्या अल्ट्राशी वापरल्यानंतर ते कसे सॉल्व्ह झाले ते बघू। आता तुम्ही इथे पहिल्यांदा बघा की हे किती फ्रेश आहे, हे साध्या ह्याच्यात लावलेलं आहे, म्हणजे फार मोठी ही आहे नाही, लक्षात आलं का। ह्याची साईज काय आहे आपल्या पिशवीची, याची एक साधारणतः 8x12ची 8x12च्या साईजची फक्त बॅग आहे, आणि त्यामध्ये वांग्याचं झाड लावलंय। आणि मग हे अगोदर करतच होते, पण बायोरिच अल्ट्राशी वापरल्यानंतर त्याच्यात काय काय फरक आला ते त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया। नमस्कार मित्रांनो, तर टेरेस नाव सांगा पहिल्यांदा। मी एस बी गोरे। तर टेरेस गार्डनिंग बद्दल आता सरांनी आपल्याला सांगितलं की आम्ही एका नांदेड शहरामधल्या एका ते 3rd फ्लोअरवरती आहोत, आणि एक 3rd फ्लोअरवरती आपण जे पाहत आहात ते गार्डन आपण डेव्हलप केलेलं आहे। त्याच्यामध्ये अगोदर पण आम्ही हे काम करायचो, हायड्रोपोनिक प्लस एरोपोनिक टॉवर, हायड्रोपोनिक टॉवर प्लस हे मातीची आणि काही कोकोपीटमध्ये बॅग्स आपण लावलेले आहेत। त्याची सांगड घालून सर्व पद्धतीनं कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कसं घरच्या घरी आपल्याला भाजीपाला खाता आला पाहिजे। तर एक 10-12 लोकांची फॅमिली असो की 4-5 लोकांची फॅमिली असो, कमी बजेटपासून ते जास्त बजेट, जसं ज्याचं बजेट आहे त्याप्रमाणे आपण बाजारातून काहीही विकत घ्यायची गरज नाही, या पद्धतीनं आपण हे डेव्हलप केलेलं आहे। अगोदर आम्हाला काय व्हायचं की हे सर्व नॉलेज आम्हाला होतं, पण ऑर्गॅनिकबद्दल अशी एखादी कंपनी नव्हती की जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट असे बनवायचे आणि ओरिजिनल त्याचे ऑर्गॅनिक आहेत आणि त्याचे रिझल्ट पण आहेत। त्यामुळे खूप प्रॉब्लेम यायचे। पण टेरेस गार्डन करतो या उद्देशाने करत नाही की मार्केटमध्ये पण भाजीपाला मिळतो, पण करायचा कशासाठी, तर ऑर्गॅनिक खाण्यासाठी। जर आपल्याला विषमुक्त खायचं असेल तर ऑर्गॅनिक पद्धतीनं आपल्याला टेरेस गार्डन डेव्हलप करावे लागेल, आणि तरच गोरे साहेब काय होतंय, लोकांना त्यांची शेती असते, बरोबर तरी शेतीत राहतात, शेती कुठं तर असते, पण तिथून दररोज भाजीपाला आणणं शक्य होत नाही। किंवा काही जणांच्याकडे एरिया भरपूर आहे, बरं टेरेसला एरिया भरपूर आहे, पण त्यांना माहित नाही ते कसं केलं पाहिजे, कसं केलं माहित नाही। बरोबर। आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय, कीड रोग कंट्रोल होत नाही। बरेच जण टेरेस गार्डनिंग करतात आणि एवढी कीड रोग येते आणि त्यामुळे प्रॉब्लेम होतात। तर आता मला सांगा, तुम्ही इथं आता वांग्याची झाडं आता ह्याला लावून किती दिवस झालं? याला लावून आता एक 52-53 दिवसाचा प्लॉट आहे। हा 52-53 दिवसाचा प्लॉट आहे, लक्षात आलं का। हा किती रसरशीत आहेत बघा, त्याच्यावर तुम्ही फळं सुद्धा बघू शकता, फळं खूप लागलेले, एका जागी 3-3, 4-4 फळ, इथं 3 आता इथं 3 फळं लागले, तरी फळ पण लागलेत, आणि महत्वाचं त्याला कीड रोग नाही, महत्वाचं त्याला कीड रोग नाही, 2 फळे, हे 1 फळ, हा महत्वाचा विषय आहे। एका झाडा बरं, आता ह्याला फुलं बघा किती आहेत, तुम्ही म्हणाल बाबा हे छोटंच झाड आहे, एक दोन फळं पण हे झालेत, कन्वर्ट झालेत, आणि ही फुलं बघा, थोडं क्लोजअप घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल, शेतकऱ्यांना दाखवता येईल। तर एकदम सोपी पद्धत आहे, साधी आहे, लक्षात आलं का, आणि तुम्हाला चांगलं खायला मिळणार आहे, चांगलं मिळणार। आता नुसतीच वांगी लावलेत का, इथं नाही, आता तुम्ही तिथं बघा टोमॅटो आहे, लक्षात आलं का, वर ह्याच्यावर कोथिंबीर लावली आहे, मेथी लावली आहे, आणि हे जर तुम्ही बघितलं आता ही मेथी आहे, ही मेथी कशात लावल्या हो,
एवढं हे आहे ही मेथी आले असे 4 झाले आपणाला की बस. एक वेळच एका फॅमिलीचं म्हणजे आता 2+2च फॅमिली असते जनरली तर त्यांना हे पुरेसं होतं आणि कट केल्यानंतर परत हा. तुम्ही ते खाऊ शकता. आणि हे तुम्ही कट मारून परत वापरू शकता. आणि हे जे स्ट्रक्चर आहे बघा हे स्ट्रक्चर तुम्ही बघितलंय कळलं का हे स्ट्रक्चर आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे आहे आता एक रात्री ह्याला पाणी मिळालेलं नाही जरा तरी पण जरा क्लोजअप घ्या म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ही कोबी आहे एकदम एवढ्याच ह्याच्यात लावली आहे. हे उचलू का? हा हो थोडं बांधलेलं आहे तिला. हे बघा उचलू शकतो. हे बघा ही कोबी लावली आहे तुम्हाला पटतंय का बघा. फ्रेशनेस पाहत हा किती फ्रेश आहे लक्षाला कुठली कीड नाही रोग नाही. आपले शेतकरी काय करतात कोबी फ्लावर लावतात एकदम 30-40 हजार रुपये एकरी खर्च करतात आणि मग सगळे प्रॉब्लेम चालू होतात. इथं काही खर्च केलेला नाही आपण फक्त बायोरिचा अल्ट्राशी वापरलेलं आहे. हे पाकचोई हे चायनीज व्हेजिटेबल आहे. हे खूप न्यूट्रिशियस असते. ह्याचं सूप आणि भाजी पण करून तुम्ही खाऊ शकता. याचं पण फ्रेशनेस पहा. आणि हे जवळपास दुसरी कटिंग आहे. पहिल्या कटिंगमध्ये ह्याला कटिंग करता येते. बस इथून कट केलं परत 4-8 दिवसामध्ये लगेच असे थोडं पाणी क्लोजअप घे बा. खूप छान आहे. याचा देठ पण हा. खाऊ शकता तुम्ही. याचा फ्राय करून मेथीसारखं फ्राय करू शकता किंवा सूप करून सूप पिऊ शकता आणि खूप न्यूट्रिशियस आहे हे आपल्या ह्या हायड्रोपॉनिक टॉवरमध्ये करता येईल. बर आता आपण पुढे जाऊया की तर हा भाजीपाला करत असताना बिलकुल सर. बर का तुम्हाला अगोदर काय प्रॉब्लेम येत होते बाहेरच्या अल्ट्राशी वापरायच्या अगोदरचे काय प्रॉब्लेम? अगोदर काय होत होतं सर की हे बघा आता आपण पुढे जाऊया की आता साहेबांना प्रश्न विचारू की बाबा हे तुम्ही करत होता बाहेरच्या अल्ट्राशी वापरायच्या अगोदर त्यावेळी तुम्हाला काय प्रॉब्लेम यायचे? त्यावेळी काय व्हायचं की कुठला रोग वगैरे यायचा त्याच्यावरती. रोग आल्याच्या नंतर एखादी झाड सुकूनच जायचं. कुठल्या झाडाला फंगस लागायचे त्याची ग्रोथ व्हायची नाही. बोकडा वगैरे यायचा. असे वेगवेगळे करपा रोग यायचा. नागाळी यायची. असे रोग यायचे. त्यामुळे हवं तसं आता आपण जर बघितलं आता तुम्ही जो प्रॉब्लेम म्हणता एक तर करपाना या कशावर नाही नाही आता ते नागाळी ह्याच्यावर फार असते कशावर टोमॅटोवर. पण तुम्ही बघा बार ते क्लोजअप घे म्हणजे लक्षात येईल. नगण्य आहे काहीच नाही त्यात. नागाळीच नाही आहे नाही. नगण्याचा विषयच नाही नाहीच नाही. नागाळी नाही आहे लक्षात का. कशावर पण बघा तुम्हाला कीड रोग आहे का. आपण थोडं दुपारच्या वेळी हे जर रेकॉर्डिंग करायला लागलोय लक्षात का तरी पण तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यावर कीड रोग नाही. नाही गोबीचं तर खूपच छान. आता ह्याच्यामध्ये फ्लावर कोबी बघा आपण खूप छान बघा पानं बघा सर याचे कसे. हा ही पानं बघा अशी येत होतं का पूर्वी? नाही नाही अजिबात. मला वाटत नाही की बाबा अगोदर येत असेल हे. हे बघ क्लोजअप घेऊन बघ ह्याचं किती हे आहे. आणि शेतात मध्ये जसं असते हा तसंच आहे. तसंच त्या हे काय बघा गड्डा चांगला गड्डा आहे पिशवीत आलेला गड्डा आहे लक्षात आलं का. ही पानाची जाडी जर बघितली तर पानाची जाडी प्रचंड आहे. हात लावून तुम्ही पण बघू शकता खूप जाड आहे. पानाची जाडी प्रचंड आहे आणि हे एकदम साध्या पद्धतीने केले. आता ह्याच्यामध्ये काय होतंय जे सिटी मधली लोक आहेत कळलं का दररोज टेरेसवर येऊन पाणी घालणं शक्य होत नाही. अशासाठी आपण काय करायचं बिलकुल ते तेवढं तुम्ही बोला. हा बिलकुल सर. आपण काय केलेलं आहे की तुम्हाला यात वेळ द्यायचा आहे फक्त आणि फक्त हार्वेस्टिंगला सर. आणि तुम्हाला जर वाटत असेल की निसर्गाच्या सानिध्यामध्ये शहरामध्ये जर तुम्हाला कुठं भेटत नाही तर टेरेसवरती येऊन तुम्ही समाधान बसू शकता ऑब्झर्व करू शकता त्याचा आनंद घेऊ शकता. आणि हे सगळं ऑटोमेशनमध्ये आपण टाकलेलं आहे. जसं की एक पाण्याचा टँक असेल त्यावरती कनेक्शन दिलेलं असेल आणि टायमर यूज केलेले आहेत आम्ही. जसं की आता दिवसभरातले एक 8 स्लॉट पडले सर. आता हे टायमर जे लावलंय तुम्ही म्हणजे ठराविक वेळी पाणी ठराविक वेळी पाणी 15 मिनिट. आता समजा ह्या झाडाला वांग्या त्या झाडाला किती वेळा पाणी देता म्हणजे कुठले आपण? हा तर एक दिवसातून साधारणतः 4 ते 6 वेळा आपण पाणी देत होतो त्यांना. 4 ते 6 वेळा. फक्त एवढं की जेवढं पाणी पाहिजे हा तेव्हा त्या पद्धतीनं कॅल्क्युलेट करून आम्ही टायमिंग सेट केलेलं आहे. हा म्हणजे तुम्ही टाइमर हा, सेट केले time पाणी set त्यात केलं. कमी झालं हा हा की आपोआप पाणी येणार. आपोआप पाणी येणार. आता उदाहरणार्थ समजा हे सुकायला लागले काल काय तिचं लाईट कनेक्शन हे झालं होतं. कट झालं होतं जरा ते. सुकायला हा, लागलं हा, हा. तर हे कशानं कनेक्शन गेल्यामुळे हा कनेक्शन कट झालं आता तसं हे होणारच नाही. पाणी दररोज ठराविक वेळी तुम्ही देताय. आपोआप आतापर्यंत हे कधीच प्रॉब्लेम आला नाही सर. हा आणि येणार आणि हे किती एवढं लहान हे आहे. बस 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 जर तेवढ्यातच तुम्ही जर बघितलं आपण- जरा एक घ्या म्हणजे हा. लक्षात येईल. आपण याची कल्पनाही करू शकत नाही सर की
अगोदर तर इथं हे मी डेव्हलप करून दिलं, हे हा. सरांनी म्हणले की हे शक्य नाही सर, हे असं कसं शक्य आहे, तुम्ही मला हा. फोटो दाखवत आहात पण आता हे एवढा. होईल. हे किती लहान आहे, लक्षात आलं का? ह्याच्या आतनं सगळ्या मुळे आलेले आहेत. हे पॅक आहे बरं का. हे जे आतली पिशवी आहे, ह्या पिशवीला काय म्हणायचं? कोको डिस्क आहे सर हे. हे कोको डिस्क आहे. हा. ती लक्षात आलं फुलल्याच्या का? नंतर हे अशी मिळते. कोकोची पिशवी होते तयार, आणि यामध्ये आपण पहिले रोप तयार करून घेऊ, आणि तयार केल्याच्या नंतर हे 4-5व्या दिवशी ट्रान्सप्लांट करतो. ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर या पद्धतीनं त्याची ग्रोथ होत राहते. फक्त ज्यावेळेस जास्त वाढलं, आता टोमॅटोचे वाढलेले त्याला आपलं असं बांधा करावं लागेल, बांधून ठेवावं लागेल, म्हणजे काय ते बाहेर येणार नाही त्यातून. या पद्धतीचं हे काकडी तर आहे. एवढ्या ह्याच्यात एवढं हे आलंय, किती कमी आहे बघा. आणि ह्याच्यावर पाणी पडत असतं आतनं, बरोबर ना? हा बिलकुल बिलकुल, त्यावरती पाणी पडत असतं, आणि ते जाग्यावरती त्याला मुळांना पाणी वगैरे भेटतं. आणि आता ही असं कोथिंबीर आहे. कोथिंबीरचं फ्रेशनेस पहा. कोथिंबीर बघा एवढीच लागते आपणाला एका वेळी, आणि हे कट करून तुम्ही वापरू शकता. एका टावरवरती 40 हे होतील, 40 दिवस तुम्हाला कोथिंबीर वापरता येईल, आणि परत ती परत लावता येईल. अल्टरनेट कट करायची, लावायची हा. गरज नाही. कट हा. केल्यानंतर 8 सायकल देईल म्हणजे ती तुम्हाला. कोथिंबीर विकत आणायची गरज गरज नाही. 320 दिवस तुम्ही घेऊ मग शकता. तुम्ही सांगा ह्याला फ्रेशनेस किती आलाय त्यावेळी बाहेरची अल्ट्राशो वापरायला लागलाय बिलकुल तुम्ही. बिलकुल. प्रचंड फ्रेशनेस आलाय. तर सगळ्या सिटी मधल्या राहणाऱ्या लोकांनी आपण हे केमिकल युक्त एवढं खायला लागलोय, आणि बरेच रोग वाढलेले आहेत. लक्षात आलं? त्यातल्या त्यात कॅन्सर मोठ्या प्रमाणात व्हायला सर्वात महत्वाचं केमिकल वापरल्यामुळे. बिलकुल, सर्वात महत्वाचं हेच आहे सर हा. की केमिकल फ्री. फ्री ह्याचं जे मोल आहे, तुम्ही हा. बाजारात जे मार्केटमध्ये 40 रुपये 50 रुपये किलो आणायला, त्याला नाही. तुम्ही याचं किंमत ठरवतो म्हणलं 200 रुपये केजी, ते पण कमीच राहील. नाही आम्ही बरं का साहेब, शेतकऱ्यांना आम्ही सांगतो हा. की साधी एक मेथीची पेंडी साध्या शेणखतावर केलेली, हा. आणि बाजारातल्या 82 पेंड्या आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून सारख्या आहेत. सारखे, बरोबर बरोबर. एका पेंडीमधनं जे तुम्हाला मिळणार आहे Nutritions त्यातल्या भेटेल. त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम लोह, त्यातल्या त्यात लोह, हम्म. ज्याच्यामुळे आपल्यात प्रतिकार क्षमता येते. बिलकुल बिलकुल. त्याच्यामध्ये 19ला 1584 इतका फरक आहे, म्हणजे एकाच 82. एकच 82. एक पेंडी तुम्ही घरी पिकवली बस तर बाजारातल्या 82 पेंड्या लागतात, पण 82 आपण खाऊ शकत नाही. खाऊ शकत नाही. लक्षात आलं का? आणि म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्या फक्त कोथिंबीर तर विकत आणायची गरज नाही माझ्या मते. आता कुठलंच आता आणायची गरज माझ्या घरी पण मला हे शक्य नाही झालं, माझा टेरेसच उडून गेलाय, अच्छा. पण बाहेर जागा आहे. हा, तिथे आता कर. तुमचं बघून मी पण ठरवलंय कोल्हापूरला गेलो की पहिल्यांदा हम्म. बाग तयार बाग करायची, तयार करायची. आणि कोल्हापूरवाल्यांना दाखवायची. बिलकुल बिलकुल. लक्षात आलं का? आणि आता आमच्या दारात काय झालंय, हराळी लावलेली आहे, हा हा हा. म्हणजे लॉन साठी. अच्छा. ते पहिल्यांदा लॉन काढून टाकायचं. आता अच्छा. बरेच वर्ष माझं प्लॅनिंग होतं की लॉन काढून टाकायचं, हम्म. पण आता घरच्यांच्या विरोधामुळे ते निघत नव्हतं. बरोबर. लक्षात आलं का? ते लॉनच बसायला पाहिजे. कोण कधीच बसत नाही त्या लॉनवर. पण असं असेल तर बरोबर. बायका सुद्धा येतील, हा, सर, काम घरच्या करतील. काम करतील, तोडून यांचा आहे हो. हा आनंद वेगळा आहे. 12 हा. वांगी आली, 12 वांगी नेऊन तोडून त्याची भाजी हा. करणं, हा जो आनंद आहे, हो, हे पैशात ह्याची हे होणार नाही. आणि सर्वात महत्वाचं सर, आणि वांग्यामध्ये हे सर्वात पैशात जास्त- कॅल्क्युलेट करूच नका. एकाच 100 फरक आहे, एकाच 100. आणि सर्वात म्हणजे महत्वाचं 1 रुपये जर तुम्ही इथलं घेतला, कळलं का, तर ती 100 रुपयाच्या बरोबर धरायचं बाजारातल्या. एवढा फरक आहे, किरकोळ फरक नाही आहे. आणि टेस्ट मध्ये तर प्रचंड फरक येतो. आता तेच सांग. आता ज्यांचं हे टेरेस आहे त्यांना पण आपण बोलवूया, हा. कळलं का, आणि त्यांचं मत काय आहे, खाल्ल्यानंतर काय काय वाटलं, वाटलं? तर ते त्यांच्याकडनं ऐकून घे. सर हा एकच मिनिट सर, की मी हा. एक बोलू इच्छितो की जसं की आता वांगे आहेत मार्केटमधले जे वांगे आहेत सर, हम्म. आज घडीला वांग्याची टेस्ट जर तुम्ही बघितलात तर रबरा सारखं वांग लागतं, त्याला वांग्याला बरोबर. कुठलीच चव नाही. चवच नाही. आता हे जर वांग तुम्ही खाल्लात, आता ते सर सांगतील की वांग्याची टेस्ट काय होती, ते त्यांच्या शब्दात त्यांनी सांगतील की एवढा फरक आहे, प्रचंड फरक आहे. आणि यासाठी करायची की ऑर्गॅनिक शेती जी करायची किंवा गार्डन जे करायचं टेरेस, यासाठी करायचं की केमिकल फ्री आपण खाल्लं पाहिजे. बरोबर. आज घरोघरी कॅन्सरचे पेशंट आहेत, हो. तर त्यावरती मात करण्यासाठी आपल्याला हे पाऊल टाकावं लागेल. आता बघा इथे एक कारल्याचा वेल आहे, जरा बाळ तू दाखव तिथं जाऊन. कारल्याचा वेल आहे. हा पण वर हा, इथं वरती पण आहे, कारले लागलेले आहेत त्याला. आणि त्याला कारली पण लागलेत. फ्रूट लक्षात आलं का? त्याला कारली पण लागलेले आहेत. आणि हा महत्वाचा विषय काय आहे, आता समजा हे बघा, हे किती चांगलं दिसतंय याचा थोडा विचार करा. आणि हे जर आपल्या गार्डन मध्ये झालं सर, एक तर तुम्हाला चांगलं होईल. हे fruit हे बाळ कारलं दाखव, तेवढं इथं आहे, इकडं आहे, इकडे.
हे बघा आता नवीन कारलला पण लागले त्याला, बरोबर आहे. काकडी दाखवू इकडची. हे आता मिरची लावल्या बघा, ही मिरची नवीन लावली आहे आणि ते साध्या ह्याच्यात आहे, एवढ्या ह्याच्यात एवढी मिरची लावली. ही मिरची येणार पुढं. पालक दाखवा, त्याची 3 वेळेस कटिंग झालेली आहे. हा, हे जे बघा 3 वेळा कटिंग केल्या. विशेष म्हणजे तुम्ही असे एक 2-4 हे झाले की बस झालं घरी. आणि हे तुम्हाला तुम्हाला दररोज पालक करत नाही. 25व्या दिवशी खायला भेटेल, पहिली हार्वेस्टिंग. नाही, तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये गेला हा. तर 15 दिवस. हो बिलकुल कळलं का. तुम्ही 100% बाहेरीच्या अल्ट्राशिवर वापरला तर हे 15 दिवसात तुम्हाला खायला येणार. खायला परत कटिंगला तर 8च दिवसात. 8च दिवसात. एवढा फरक येतो, किरकोळ फरक नाही आहे. तर हे आपणाला हे भविष्यात आपणाला हे करायचं आहे, लक्षात आलं का. ह्या दृष्टिकोनातून ह्याचा फ्रेशनेस बघा किती आहे, लक्षात आलं का. काय नाही पाठीमागं, नुसती लहान कुंडी असल्यासारखं आहे, एकदम एवढीच कुंडी आहे प्रत्येक ह्याला. तर मला बी इथं आल्यानंतर बरं वाटलं. गोरे साहेबांचा फोन यायचा, एकदा नांदेडला आला की या तुम्ही आमचं जरा टेरेस गार्डन बघून जावा. तर त्या दृष्टिकोनातून मी आज नांदेडला यायचा योगायोग आला. बऱ्याच वर्षानं आपलं कॉन्टॅक्ट मला वाटतं 3-4 महिने झालं. 3-4 महिन्यानंतर पहिल्यांदाच यायचा विषय आला आणि हे बघून खरंच मला पण भारी वाटलं. आणि आमच्या इथं पण आम्ही हे करायचा प्रयत्न करूया, कळलं का. आता आपण काय करूया, आता ज्यांची ही गार्डन आहे ते आता येतील कॉन्टॅक्ट आणि त्यांचं काय मत आहे ह्याच्याविषयी तेवढं आपण बघूया. आज आपल्यासोबत डॉक्टर प्रमोद हिवारे साहेब आहेत. नांदेडमध्ये आपण आहे आणि ही त्यांची टेरेस गार्डन आहे की जे आपण अगोदर थोडं रेकॉर्डिंग केलेलं आहे. तर त्यांच्या तोंडून ऐकूया की त्यांना हे का वाटलं करावं आणि केल्यानंतर जे काय रिझल्ट आहेत हे त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. नमस्कार, मी प्रमोद हिवारे. माझा मुलगा ॲक्च्युली सायंटिस्ट आहे बर. आणि हेल्थकेअरवर आम्ही सर्व काम करतो. आणि त्यामुळं म्हणजे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की आजकाल जे आयुर्मान कमी झालंय किंवा लोक आजारी पडण्याचं जे प्रमाण जे खूप जास्त वाढलंय, म्हणजे अगदी कमी वयामध्ये सुद्धा हार्ट अटॅक येणे वगैरे हे जे प्रकार आहेत, तर मुलामुळं माझ्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी आपलं लिव्हिंग आणि आपलं जे खानपान आहे त्यामुळं हे सर्व घडत आहे. आजकाल कॅन्सर, पहिलं आपण कधीतरी ऐकायचं कॅन्सर म्हणजे गावात एखादा व्यक्ती, आज आता सरसकट आपण कॅन्सरचे रोगी पाहतात. तर हा आमच्याकडे एक शिरोळ तालुका आहे साहेब, काय शिरोळ तालुक्यामध्ये या वर्षी 18,000 पेशंट डिटेक्ट झालेत. छोटा तालुका आहे. म्हणजे हा जो विषय आहे, आता कसं आहे, आपण जर जनरल जर समजा मी काही कामात असलो असतो, बिझनेस वगैरे करत किंवा मी जॉबला असलो असतो, तर ह्या गोष्टी तेवढ्या लक्षात आल्या नसत्या माझ्या. पण मुलासोबत आम्ही दोघं मिळून काम करतो, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की पेस्टिसाईडचं प्रमाण आता खूप जास्त वाढलंय. म्हणजे विदाऊट पेस्टिसाईड कुठलीही भाजी तुम्हाला भेटणारच नाही असं म्हणावं लागेल. आता आपण जे केलेलं आहे भाजीपाला, ह्याला काय औषधं वापरली का? नाही, ह्याला जे काही वापरलं ते पूर्ण जैविक म्हणजे सेंद्रिय खतं सगळी वापरली गेली. आणि मुळात सुदाम सरांचं मी निश्चित धन्यवाद पहिल्यांदा म्हणेन की सुदाम सरांनी आम्हाला सांगितलं की सर आपण टेरेसवर म्हणजे असं काही घेऊ शकतो हे सगळं. आणि 1.5-2 लाखाच्या खर्चामध्ये एवढी मोठी गार्डन बनेल असं मलाही वाटलं नव्हतं. आणि सुदाम सरांनी सांगितलं की हे सब पॉसिबल आहे आणि कमी जागेमध्ये आपण खूप मोठं उत्पादन आपण घेऊ शकतो. तुमच्या घराला लागणारा सर्व भाजीपाला इथे मिळेल, शिवाय तुम्ही 4 घरांना भाजीपाला देऊ शकाल. आता या गोष्टीवर माझा पहिल्यांदा तर भरोसा निश्चित नव्हता, कारण एवढ्या छोट्याशा ह्याच्यामध्ये काय आपल्याला पुरलं तरी बस झालं हा विचार आम्ही केला होता की बाबा आता हे करण्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे आम्हाला सेंद्रिय खतावरच्या भाज्या मिळणार आहेत पूर्णतः ऑर्गॅनिक. आता मार्केटमध्ये आम्ही ऑर्गॅनिकच्या नावाखाली तिप्पट-चौपट पैसे आम्ही देऊन भाज्या आणतो, आणत नाही असं नाही, पण आपल्या डोळ्यासमोर नाही आहे त्याची गॅरंटी कितपत आहे हे सांगता निश्चित येत नाही. मग जर हे घराचं जर पॉसिबल असेल तर मग काय हरकत आहे. आज आपण आज ह्या घराची किंमत नाही म्हणलं तरी 3-3.5 करोड आहे. आज एवढ्या मोठ्या घरात आपण राहतो, पण एक 2-1 लाख रुपये खर्च करून जर समजा भाजीपाला आपल्याला हवा तो भाजीपाला, माझ्या मते सुदाम सर आता 10-15 प्रकारच्या आपल्या भाज्या इथे येतात. एवढ्या भाज्यात आपण मार्केटमधून विकत पण नाही आणत एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या. एवढ्या सगळ्या भाज्या आपल्याच टेरेसवर आपल्या समोर
आणि पूर्ण ॲटोमायझेशन. म्हणजे आम्हाला याला आजपर्यंत पाणी द्यायची गरज पडली नाही ना, आम्हाला कुठल्या प्रकारची वेगळी खतं द्यायची गरज पडली नाही. पाण्याची सिस्टीम सुद्धा सरांनी ॲटोमॅटिक केलेली आहे. तर दर 2 तासाला ॲटोमॅटिकली मोटर चालवतात. ड्रीप नुसार एक एक थेंब पाणी सगळ्याला ते 10 मिनिट मिळत जातं. आणि जेव्हा काही औषधं द्यायची आहेत, औषधं म्हणजे जी सेंद्रिय खतं आपल्याला जे द्यायची आहेत, तर ती खतं सुदाम सर स्वतः तेवढं देतात. आता ते आम्हाला शिकून घ्यायचं आहे. म्हणजे सुदाम सरांची गरज आम्हाला पडू नये या दृष्टिकोनातून, की किती दिवसानंतर नेमकी कोणती खतं द्यायची आहेत काय नाही. तर सरांचं म्हणणं आहे की आम्ही ते तुम्हाला प्रोव्हाइड करू. आता इथं तुम्हाला सर मी दाखवू इच्छितो. तर हे वांगे आम्ही आता कालच वांगे काढलेत. जवळपास 10-12 वांगे आम्ही काढले. आमच्या घरात आता 8 वांगे बस होतात. पण आता त्याला आम्ही फुलं बघा ना किती. आणि फुलं किती जास्त आहे हे बघा ना. म्हणजे हे जेवढी फुलं आहेत तेवढी वांगेच होणार आहे तुम्हाला आयुष्यात. हो हो. तर आता आम्ही काल ऑलरेडी काढले 10-12. पहिलं आम्हाला 8 वांग्यामध्ये कार्यक्रम आमचा व्हायचा घरात व्यवस्थित सर्वांना पुरून उरायचं. आता 12 केले. मी म्हणलं अजून 2 काढ, 14 काढ. का? कारण ते पुरणार नाहीत. कारण तुम्ही निश्चित थोडीशी जास्त भाजी खाता, कारण त्याची टेस्ट तुम्ही खाल्ल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. कारण त्याचं मी शब्दात वर्णन नाही, करू आम्ही शकत खातो, नाही. आम्ही ऑर्गॅनिक मधलं हा, खातो मग ते. त्यामुळे तुम्हाला ते माहित आहे. पण मी नवीन व्यक्तीला हे सांगेन की तुम्ही ते चाखल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. अप्रतिम टेस्ट आहे. खर्च 0 खर्च आहे. आता काय खर्च आहे मला सांगा? काही खर्च नाही आहे. पहिले इन्फ्रास्ट्रक्चरलाच खर्च आहे तुम्हाला. पहिल्यांदा आता तुम्हाला जेवढं चांगलं करायचं तेवढं तुम्ही करू शकता. आज इथं थोडीशी मोठी जागा असल्यामुळे आम्ही थोडंसं जास्तीचं केलं. सुदाम सरांचं म्हणणं आहे की तुम्ही 50,000 सुद्धा सगळं हे करू शकता असं. तर ठीक आहे. आता आपल्याकडे जागा जास्त असल्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पाहुणे जास्त येतात माझ्याकडे. तर त्यामुळे आम्ही थोडंसं जास्तीच इन्व्हेस्टमेंट केली. पण एवढी करायची पण मला असं वाटतं की गरज नाही. सर्वसाधारण 2+2च्या फॅमिलीला याची काय गरज नाही. माझा मुलगा जो सायंटिस्ट आहे, ज्याच्यामुळं आम्ही ठरवलं की आपल्याला भाजीपाला मुळात कमीत कमी आपलं स्वतःच आपल्याला करायचं. बाकी सगळं आम्ही होईल तेवढं पाळतो. साखर जसं असेल, आता आम्ही मधुरची साखर घेतो किंवा दूध आम्ही घेतो तर गिर जातीचं गाईचं दूध घेतो. गोशाळेतून आम्ही आता ह्याच्यात एक माहिती करता तुम्हाला सांगतो. हा. आता सर तुम्ही पण लक्षात घ्या, फरक किती आहे तो. तर साधी शेणखतावर केलेली मेथीची एक पेंडी, बाजारातल्या 82 पेंड्या, त्या जे कॅल्शियम मॅग्नेशियम लोह येतं त्यातल्या त्यात लोह येतं. ह्याच्यात 19ला 1584 इतका फरक येतो. म्हणजे एकाच 82, बाजारातल्या तुम्ही 82 पेंड्या. आता साहेबांना मी तेच सांगितलं, बापरे बाप. बाजारातल्या 82 पेंड्या तुम्ही पैसा म्हणून आणू शकाल, पण खाणार कोण, पचवणार कोण. हा बरोबर. आणि मग आपल्या शरीराला पाहिजे ते मिळत नाही. म्हणजे मग कॅल्शियम सोबत इतर काही बरंच मिळतं. सगळंच मिळतं, सगळंच मिळतं अनवॉन्टेड केमिकल मध्ये केमिकल मिळतं. तर मला काय म्हणायचं आहे की बाबा ही साधी पद्धत. आता मी पण म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काम करतो. घरात अरे वा. बऱ्याच वेळा ठरवलं मी की बाबा हे करूया, घरात चालू करूया म्हणून आता बरेच वर्ष गेली, पण चालू करता आलं नाही. तर आता आपणाला ते आमच्या घरी मी चालू करणार आहे. अरे वा. तर त्याबद्दल आभार मानतो की नाही, बाबा नाही. मला पण त्याने सुचवलं. आता तुम्ही बघा, हे टोमॅटोचा प्लॉट आहे, टोमॅटोचं झाड आहे, त्याच्यावर नागाळी एवढी असते प्रचंड. बा तर टोमॅटो जरा हे दाखव, क्लोजअप दाखव. एवढी नागाळी असते की बोलायचं काम नाही. शेतातल्या ह्याच्यावर. लक्षात आलं का? येस. तुम्हाला नागाळी कुठे दिसणार नाही, काहीच नाही, काहीच कुठं नाही. कीड दिसणार नाही, नाही आहे, औषध मारायचं नाहीये. नाहीच आहे. एकदम सोपी पद्धत आहे. आणि हे बाहेरचे अल्ट्राशी वापरल्यानंतर साहेबाचं मत आहे की आता मला कीड रोगाला औषधच आणायची गरज राहिली नाही. ह्याला तर औषध ही खरोखर फॅक्ट आहे. तुम्हाला सांगतो, कोबी फ्लावरला तर एवढं असतं आपल्याकडे. कोबी फ्लावर होय. प्रचंड प्रॉब्लेम असतो कोबी फ्लावर मध्ये. इथे एकदम फ्रेश आहे सगळं आणि एवढ्याच ह्याच्यात आहे. होय, अगदी अगदी. ते नाही, मला आहे, ते आहे. खूप कमाल वाटतं सुदाम सर हां. की तुमचं ते आता हे तर इथं ठीक आहे, समजा एवढे कारण कुठे काय आहेत. माहितीये का? ऐका, हां, हां. याचं कारण काय माहितीये का? हां. आपल्या शेतकऱ्याच्या सगळ्याच्या डोक्यात काय बसवलंय, तर त्याला हे लागतं. एक ते कोबीचं एक आपल्याकडे हे घ्या, त्याला काय लागतं, भरपूर काहीतरी लागतं. NPK लागतं, हे लागतं, ते लागतं. आता हे युरोडा झाले. आपल्या डोक्यात बसवलेलं आहे साहेब. हा हा. आता ह्याच्यात काय मिळत असेल, एवढं रोप कुठनं तयार झालं. होय. सगळ्या शेतकरी बंधूंनो लक्षात ठेवा, मी जे तुम्हाला सांगतो का नाही, 1% जास्तीत जास्त 0.1 to 1% NPK मायक्रोन्युट्रिएंट हे सगळं इतकं कमी लागतं. 0.1 to 1%. बाकीचं सगळं वनस्पती पानात तयार करतात सूर्यप्रकाशाच्या साहाय्यानं. 99%
कळलं का? विद्यापीठ आपलं म्हणतं 1 ते 3%, पण माझं म्हणणं तेवढं नाही, 0.1 to 1%. एवढंच आपण काय करत असतो, जमिनीतून घेत असतो. म्हणून तुम्ही सांगा ना, एवढी खाली आहे आणि ह्याच्यात असं काय मिळालं असेल त्याला? नुसतं पाणी. बरं, आता साहेबांना मी सांगितले दुसरं काही टाकायचं नाही, फक्त बाहेरचे अल्ट्रासिस टाकायचं, बस. विषय मिटला. क्या बात. लक्षात आलं का? तर ही खरोखर फॅक्ट आहे, एकदम सोपी पद्धत आहे, साधी आहे. आणि तुम्ही लोकांनी काय करा, समजा कंपोस्ट असेल आपल्याकडे, आता कंपोस्ट बी आहे 50 किलोमध्ये, त्यातले कंपोस्टनं तुम्ही भरून घेतला तरी चालतंय, किंवा कोकोपीटनं भरून घ्या आणि त्याच्यात लावा, तुम्हाला कीड रोगच येत नाही. लक्षात आलं का? नाहीतर हे एवढं ह्याच्यात फ्रेश दिसायचं काय कारण आहे का? काहीच कारण नाही. तर मला वाटतं हे तुम्ही जे तुमचे मित्र असतील, कळलं का, शेजारी पाजारी असतील, जे भेटतील त्यांना सगळ्यांना सांगा की तुम्ही घरी भाजीपाला करू शकता. कारण जे मोठ्या प्रमाणात सिटीमध्ये जो भाजीपाला येतो तो मॅक्झिमम केमिकल वापरलेला असतो आणि त्याचे साईड इफेक्ट प्रचंड आहेत. हे थांबवायचं असेल तर आपल्या टेरेसवर आपण टेरेस गार्डनिंग करा. आणि मी तर आता सुरुवात करणार आहे. गेल्या कोल्हापुरात गेलो की पहिल्यांदा मी साहेबांना सांगितले मी तुम्हाला जातानाच ऑर्डर देतो आणि हे जे आहे हे स्ट्रक्चर पण मागून घेतो. कारण कोथिंबीर आपण बाजारात आणतो साहेब, एवढे केमिकल मारतात त्याला की बोलायचं काम नाही. नाही पण दिसायला किती सुंदर दिसतंय. हा, आणि त्याला काय न मारता कोथिंबीर एवढी क्लिअर इथे आहे की बोलायचं काम नाही. आणि 3-3, 4-4 वेळा तुम्हाला काय करायला लागतंय, असं कोथिंबीर फ्रेश आहे. तर ही खरोखर फॅक्ट आहे. लक्षात आलं का? तर आता सगळ्यांनी माझ्या मते सगळ्या शहरवासियांनी किंवा खेड्यामध्ये जरी असले आणि तुमच्याकडे टेरेस असेल तर घरी खायापुरता भाजीपाला आपल्या टेरेसवर करा. कळलं का? आपल्या गार्डन समोर जागा असेल तर त्याच्यामध्ये करा. बाहेरनं अजिबात काय विकत आणू नका. कळलं का? आता तुम्ही म्हणाल आमचे शेतकरी बंधू आपलं कोण घेणार, तर तुमची घ्यायला बरीच संख्या आहे. प्रत्येकाकडे टेरेस नाही. तर ज्यांच्याकडे टेरेस आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या पद्धतीनं मला वाटतं टेरेस गार्डनिंग करून आपल्याला चांगलं खायला मिळेल ह्याची व्यवस्था करावी. एवढं बोलून हा एपिसोड आपण इथंच थांबवूया. नमस्कार. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर साहेबांचा तुम्ही साहेब जरा मोबाईल टेरेस गार्डन आपल्याला जर करायचं असेल किंवा त्या संदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही माझा नंबर घेऊ शकता. SB गोरे 9881 160 133 988 11 60 133.